विश्वासाचं दुसरं नाव सहकाराचा हा प्रभाव गावोगावी जनमानसात उमटवू विकासाचा ठसा सत्य अचूक आणि वेगवान सहकार क्षेत्राची ही शान प्रत्येक बातमी प्रत्येक मुद्दा फक्त सहकार वार्ता सहकार वार्ता। नमस्कार, सहकार वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आहे तुमची होस्ट आणि आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। तो म्हणजे पतसंस्थांसाठी विमा हे फक्त एक साधन नाही, तर ते एक अभेद्य कवच कसं आहे। अगदी बरोबर, कारण सहकार वार्ताचं उद्दिष्टच हे आहे की सहकारी पतसंस्थांचे संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि अर्थातच सभासद या सगळ्यांपर्यंत अचूक आणि उपयोगी माहिती पोहोचवणं। चला तर मग आज आपण हेच सविस्तरपणे समजून घेऊया की हे आर्थिक सुरक्षा कवच फक्त संस्थेच्या पैशाचंच नाही, तर त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे विश्वासाच्या पायाचं रक्षण कसं करतं। आजच्या चर्चेत आपण या काही प्रमुख मुद्द्यांवर लक्ष देणार आहोत। विमा म्हणजे काय, इथपासून ते आजच्या काळात त्याची खरी गरज काय आहे, हे सगळं आपण पाहूया। तर सुरुवात करूया अगदी मूळ संकल्पनेपासून। विमा म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विमा म्हणजे एक प्रकारचं आर्थिक सुरक्षा जाळं आहे। म्हणजे भविष्यातल्या एखाद्या अनपेक्षित संकटाच्या वेळी आर्थिक आधार देणारं एक वचन। हो, आणि जेव्हा आपण पतसंस्थेबद्दल बोलतो तेव्हा याचा अर्थ खूप मोठा होतो। हे फक्त संस्थेचं संरक्षण नाही, तर तिच्याशी जोडलेल्या प्रत्येक सभासदाचं आणि त्यांच्या कुटुंबाचं एक संपूर्ण आर्थिक सुरक्षा कवच आहे। पण प्रश्न हा आहे की पतसंस्थांना अशा कोणत्या आर्थिक धोक्यांचा रोज सामना करावा लागतो? मूळ आव्हान काय आहे? जरा विचार करा। संस्थेने एखाद्या सभासदाला कर्ज दिले आहे आणि दुर्दैवानं त्या कर्जदाराचा अचानक मृत्यू झाला, तर संस्थेच्या आर्थिक स्थितीवर याचा काय परिणाम होऊ शकतो? इथे बघा, या दोन परिस्थितीतला फरक अगदी स्पष्ट दिसतोय। जर विमा नसेल तर संस्थेची थकबाकी, ज्याला आपण NPA म्हणतो, ती वाढते। साहजिकच संस्थेचं आर्थिक स्थैर्य धोक्यात येतं। पण या उलट जर विमा असेल तर कर्जाची वसुली निश्चित होते, संस्थेचं भांडवल सुरक्षित राहतं आणि सभासदांचा विश्वासही वाढतो। तर मग आता हे पाहूया की या समस्येवर एक ठोस आणि व्यवहार्य उपाय म्हणून विमा नक्की काम कसा करतो। गट कर्ज विम्याची ही वैशिष्ट्ये खरंच खूप प्रभावी आहेत। यात लहान रकमेच्या कर्जापासून ते मोठ्या रकमेच्या कर्जापर्यंत सगळ्याचा समावेश होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जदाराचा मृत्यू नैसर्गिक असो किंवा अपघाती, काहीही कारण असो, कर्जाची उरलेली संपूर्ण रक्कम विमा कंपनी थेट पतसंस्थेला देते। आता इथे एक स्वाभाविक प्रश्न मनात येऊ शकतो की ही विमा घेण्याची प्रक्रिया कर्जदारासाठी आणि संस्थेसाठी खूप किचकट किंवा वेळखाऊ असेल का? नाही, अजिबात नाही। आणि हेच तर याचं वैशिष्ट्य आहे। प्रक्रिया खूपच सोपी ठेवली आहे। फक्त एक साधा अर्ज भरायचा, कोणत्याही वैद्यकीय तपासणीची गरज नाही आणि मंजुरीची प्रक्रियाही खूप वेगाने होते। त्यामुळे कर्जदारावर किंवा संस्थेवर कोणताही अतिरिक्त भार येत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर 100% हमी। यामुळे पतसंस्थेचं जे भांडवल आहे ते पूर्णपणे सुरक्षित राहतं। संस्थेला वसुलीसाठी धावपळ करावी लागत नाही आणि आर्थिक शिस्तही टिकून राहते। आता आपण आर्थिक फायद्यांच्या पलीकडे जाऊन बघूया। विमा हा संस्थेच्या दीर्घकालीन स्थिरतेसाठी आणि सभासदांच्या विश्वासासाठी कसा महत्त्वाचा ठरतो? हो, हे अगदी खरं आहे। कारण जेव्हा संस्था आपल्या सभासदांना आणि त्यांच्या कुटुंबाला अशा प्रकारची आर्थिक सुरक्षा देते, तेव्हा ते फक्त एक आर्थिक व्यवहार राहत नाही। यातून संस्था आणि सभासद यांच्यात एक विश्वासाचं, एक आपुलकीचं नातं तयार होतं। आणि यात दोन्ही बाजूंचा फायदा आहे बघा। एका बाजूला कर्जदाराच्या कुटुंबाला त्या दुःखाच्या प्रसंगी कर्जाच्या मोठ्या ओझ्यातून दिलासा मिळतो आणि दुसऱ्या बाजूला संस्थेचं आर्थिक नुकसान टळतं। म्हणजे ही एक विन विन सिच्युएशन आहे। जसं आपण इथे पाहू शकतो, याचे फायदे अनेक पातळ्यांवर होतात। संस्थेचं आर्थिक आरोग्य सुधारतं, कारण NPA कमी होतो, सभासदांसोबतचे संबंध मजबूत होतात आणि या सगळ्यामुळे संस्थेच्या भविष्यातील वाढीसाठी एक मजबूत पाया तयार होतो। तर मग या संपूर्ण चर्चेचा सार काय आहे? आपण ह्यातून काय शिकलो?
निष्कर्ष अगदी सोपा आहे. प्रत्येक पतसंस्थेने विम्याकडे केवळ एक कागदोपत्री पूर्तता म्हणून बघू नये, तर जोखीम व्यवस्थापनाचा एक अत्यावश्यक आणि अविभाज्य भाग म्हणून पाहिलं पाहिजे. ही खरंच आजच्या काळाची गरज आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. प्रत्येक संस्थेने स्वतःला विचारायला हवा की आपली संस्था अशा अनपेक्षित घटनांसाठी खरोखर तयार आहे का? कारण तयारी करणं हेच तर खरं शहाणपण आहे. ही माहिती